इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाचा 18वा दिवस आहे. त्याची झळ जी आहे ती आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील बसताना पाहायला मिळते. आपण आत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपहारगृहात आहे. आपण पाहू शकतो की या युद्धाचा फटका जो आहे तो या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या कॅन्टीनला जो आहे तो बसलेला पाहायला मिळतो. त्याच्यावरच पर्याय जो आहे तो आता आपण पाहू शकतो की या कॅन्टीन मालकांनी जो आहे तो आता गॅस शेगडीच्या ऐवजी या ठिकाणी इलेक्ट्रिक कोळसा भट्टी जी आहे ती आणलेली आहे. त्यामुळं आपण पाहिलं की अनेक मेनू जे आहेत ते या मेनू कार्डमधून गायब झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय सांगाल, कुठल्या प्रकारचे मेनू आत्ता सध्याला आपण देतोय आणि कुठल्या प्रकारचे मेनू देत नाही आहेत? आता वडापाव आणि मिसळ वगैरे चालू आहे. बाकीचं राईस प्लेट वगैरे सगळं बंद झाले गॅस नसल्यामुळे. हे सगळं पंजाबी डिश वगैरे सगळं बंद झालेलं आहे गॅस नसल्यामुळं. फक्त चहा वगैरे आणि वडापाव मिसळ एवढं. किती दिवस झालं असं सुरू आहे? 10-15 दिवस झाले मिनिमम. हो, नक्कीच 10 ते 15 दिवस झाले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील हे कॅन्टीन जे आहे ते आता त्या ठिकाणी केवळ मोजकेच पदार्थ जे आहेत ते या ठिकाणी मिळत आहे. मेन कोर्समधील अनेक भाज्या असतील, राईस प्लेट असतील, त्याचप्रमाणे चायनीज आयटम असतील, हे या मेनूतून गायब झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड.